हॅलो, कसे आहात सगळे? सो आज तब्बल 2 महिन्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. मग बस पकडली, त्याच्यानंतर म्हटलं भूक लागली आहे म्हणून मार्केटला उतरली. तिथे मी वडापाव आणि कटलेस बघितलं. म्हटलं आज काहीतरी नाश्ता घेऊन जावं. म्हणून नाश्ता म्हणून मी कटलेस आणि वडापाव घेऊन गेली घरी आणि मस्त फ्रेश होऊन घरी बसून टीव्ही बघत वडापाव एन्जॉय केला. त्यानंतर वडापाव खाता त्याच्यानंतर मी विचार केला की जरा आराम करू. आता म्हटलं जेवणाची तयारी झाली होती, तर कुकर तर ऑलरेडी लावलेला होता. सो मला भाजी करायची होती चवळी बटाट्याची. सो मी ते कांदा, टोमॅटो आणि एकदम बेसिक भाजी करणार आहे मी. फक्त घरचे मसाले जेवढे अवेलेबल असतात, धना पावडर, आपला जो घरचा लाल मसाला, हळद, गरम मसाला हे सर्व मिळून मी भाजी बनवते. जे तुम्ही बघू शकता माझा मसाला छान असा शिजलेला आहे. त्याच्यानंतर मी भाजी आणि बटाटा टाकले आणि मी डायरेक्ट कुकरलाच लावते, कारण चवळी ही सहसा लवकर शिजत नाही, म्हणून मी डायरेक्ट कुकरलाच लावली आहे. छान अशी फोडणी देऊन आणि खूप छान बनते अशा पद्धतीने. तुम्हाला वाटण वेगळं असं वाटण करायची पण गरज नाही आहे. सो मी इथे कुकरला 2 किंवा 3 शिट्यामध्ये ही भाजी शिजून जाते आणि तशीच करते. सो भाजी झाली की मी जेवायला बसले. मस्त असं भाजी झाली होती आणि खूप छान झाली होती. घरी सगळ्यांना आवडली आणि मस्त आरामात जेवते. तुम्ही पण या जेवायला. आणि मग जेवण झालं की मी म्हटलं आता शतपावलीला जाऊ, म्हणून मी आणि माझी बहीण गेलो शतपावलीला. शतपावली करता म्हटलं आज आईस्क्रीम खावी, म्हणून मी आणि माझी बहीण आईस्क्रीम खायला गेलो. आईस्क्रीम हा ना करता आम्ही शेवटी